मराठी पाट्यांसंदर्भात मुंबईत महानगरपालिका आजपासून कारवाई करणार। सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानं मराठी पाटी नसणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई। दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत असाव्यात या मागणीसाठी शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरींचं आंदोलन। मतदारसंघातील दुकानांवरचे नामफलक मराठीत करण्याची मागणी। मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक। कुर्ल्यातल्या फिनिक्स मॉलला मनसैनिकांकडून 10 दिवसांचा अल्टिमेटम। व्यापारी वर्गाला पुरेसा वेळ मिळाला, त्यामुळे आता मराठीतच पाट्या हव्या। काही पक्ष पोळी भाजण्याचं काम करतील, पण त्यांचा फायदा होऊ देऊ नका, आशिष शेलारांचं वक्तव्य। सोलापुरात मराठी पाट्या लावण्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। नवी पेठ बाजारपेठेतल्या दुकानांवरील इंग्रजी पाट्यांवर मनसेनं काळं फासलं, तर इंग्रजी पाट्यांची केली ही तोडफोड। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी। आजही ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचीच साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता। विधान परिषदेच्या 3 आमदारांच्या अपात्रता सुनावणीसाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागणार। वारंवार पत्र देऊनही काहीच प्रक्रिया होत नसल्यानं ठाकरे गट आक्रमक। निष्पक्ष वागायला हवं हे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना सांगायला हवं, पण ते 10 पक्ष बदलून आले, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? मला न्यायालयाकडून आशा। आमदार अपात्रतेबाबत खासदार अरविंद सावंतांचं विधान। सरकार पडणार असं सांगणारे ज्योतिषी थकले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। हायवे कन्स्ट्रक्शनचे मालक रोमिन छेडा यांच्या पोलीस कोठडीत 29 नोव्हेंबरपर्यंत वाढ। ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी छेडा यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती। रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात अद्वै हिरेंच्या जामीन न्यायालयावर आज निर्णय कोर्टाकडून देणार। कायद्याच्या चौकटीत निर्णय होऊन हिरेंना जामीन मिळेल, वकील असीम सरोदेंना विश्वास। राज्यात पुढचे 2 दिवस अवकाळीचं संकट, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञांचा सल्ला। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला। जिल्ह्यातील ढंगारपूर गावात अवकाळी पावसामुळे मका आणि गहू या रब्बी पिकांसह कापूस, तूर या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली। जळगाव, नाशिक आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। नाशिक जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागांची मंत्री अनिल पाटील पाहणी करणार। जालना जिल्ह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस। जिल्ह्यात 27 महसूल मंडळात अतिवृष्टी, तर गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद। अकोला शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी। पावसामुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांसह कापूस आणि तूर खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। चंद्रपुरात अवकाळी पावसाचा पिकांना फटका। वेचणीला आलेल्या कापूस आणि तुरीचं नुकसान। विदर्भात पुढचे 2 दिवस हवामान खात्याचा येलो अलर्ट। बारामती शहरात अवकाळी पाऊस। पावसामुळे फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता। शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण। महाराष्ट्रात जिथं तिथं पाऊस, त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। पुण्याच्या आंबेगाव, शिरूर, जुन्नर आणि खेड तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसानग्रस्त भागाची मंत्री दिलीप वळसे पाटलांकडून पाहणी। 24 तासात नंदुरबार जिल्ह्यात 68 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। आमदार शिरीष नाईकांकडून नवापूर तालुक्यातील नुकसानाची पाहणी। पालघर जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांचं गवत पावली खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीसह बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। खासदार राजेंद्र गावितांकडून नुकसानाची पाहणी। शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, गावितांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांचं उत्पादन घटणार। सरकारनं तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावेत, सदाभाऊ खोत यांची ही मागणी।
अमरावतीमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस, जिल्ह्यातील कापूस, तूर, हरभरा पिकांचं मोठं नुकसान. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाले पाहिजेत, आमदार यशोमती ठाकूरांची मागणी. नाशिक जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे सुरू. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 32,800 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज. 1 रुपयात पीक विमा या योजनेअंतर्गत राज्यातील 1,60,00,000 खातेदारांनी विमा काढला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. निळवंडे धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडी धरणात दाखल. नाशिकमधील धरणातून सोडलेलं पाणी आज पोहोचणार. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडलं. धरणाचे 4 दरवाजे उघडले. लहान मुलांसह नागरिकांची धरणावर गर्दी. डेंग्यू आजाराशी लढा दिल्यानंतर जयंत पाटील ॲक्शन मोडमध्ये. जयंत पाटलांच्या नेतृत्वात राज्यभरात ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख सहभागी होणार. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा हिंगोलीत दाखल. रोहित पवारांनी येलदरी धरणात लुटला पोहण्याचा आनंद. लायकी शब्द मागे घेतो. माझाच्या 0 ओव्हर शो मध्ये मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर भुजबळ ओबीसींसाठी कलंक, जरांगेंची पुन्हा टीका. शिंदे समितीचं काम केवळ निजाम काळातील नोंदी तपासण्याचं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आम्हाला मान्य नाही, भुजबळांचं विधान. कुणबी दाखले कायदेशीर असतील तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्यावंच लागेल. मोठ्या प्रमाणात दाखले मिळत असल्यानं भुजबळांना प्रश्न पडला असेल तर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलावं, मंत्री हसन मुश्रीफांचा सल्ला. भुजबळांचा आजचा चेहरा खरा चेहरा नाही, भास्कर जाधवांची टीका. तर भुजबळांचा आजचा ओबीसी समाजाचा नेता बनण्याचा केविलवाणा प्रयत्न हा खरा नकली चेहरा, भास्कर जाधवांचा टोला. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू. दंगलीमागे फक्त आणि फक्त सरकारचा हात असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप. तर मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांवर नियंत्रण नाही, भुजबळांवरूनही दानवेंची टीका. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भुजबळांनी करावी. भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा सिनियर आहेत, त्यामुळे फडणवीसांनीही भुजबळांचं ऐकावं, राजीनामा द्यावा. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार, त्यामुळे सर्वांनी शांत रहा, मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन. ऋषिकेश बेदरेचा मास्टर माइंड सिल्व्हर ओकवर होता की मातोश्रीवर, याची गृह खात्यानं चौकशी करावी. शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची मागणी. तर जातीजातीत विष पसरवण्याचं काम राज्यात सुरू, वाघमारेंचं विधान. आंदोलनात आमच्यातून गेलेले गद्दार राजकारण करतायत, मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम सुरू, अंबादास दानवेंचा आरोप. तर जालन्यात लाठीचार्ज कुणी केला याचं उत्तर शिरसाटांनी द्यावं, दानवेंचं वक्तव्य. अंतरवाली सराडीतील दंगलीमागे शरद पवार गट आणि ठाकरे गटातील लोक, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. घटनाक्रम न पाहता तातडीनं दोन्ही गटातले नेते गेले कसे, शिरसाटांचा सवाल. बीड जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेचे फोटो पाहिल्यानंतर भाजप नेत्यांनी सांगावं की बीडच्या हिंसाचारात कुणाचा हात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांचा ट्विट करून सवाल. मनोज जरांगेंनी केलेल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीला शरद पवार आणि रोहित पवारांचा पाठिंबा आहे का, सदाभाऊ खोत यांचा शरद पवार आणि रोहित पवारांना सवाल. 8 डिसेंबरला मनोज जरांगे पाटलांची नांदेड जिल्ह्यात 4 ठिकाणी सभा. जरांगेंच्या सभेला हजारोंच्या संख्येनं गर्दी होणार, सकल मराठा समाजाने व्यक्त केला विश्वास. मनोज जरांगे पाटलांची 3 डिसेंबरला धुळ्यात सभा. मराठा सेवा संघाची पत्रकार परिषदेतून माहिती. धुळ्यातून कोळी आणि आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी निघालेली संघर्ष पदयात्रा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात. समाजातील मोठा वर्ग सोयी सुविधांपासून वंचित असल्यानं मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रा. भिवंडीतल्या शहापूरमध्ये ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी बेमुदत उपोषण. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी.
लोकसभा जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये वाद होण्याची शक्यता. भाजप 26 जागांवरती लढणार तर शिंदे आणि अजित पवार गटासाठी प्रत्येकी 11 जागा वाट्याला येण्याचा अंदाज. जागा वाटपासंदर्भात अद्याप चर्चा झाली नाही. चर्चेनंतरच जागा वाटपाचं सूत्र ठरेल, देवेंद्र फडणवीसांची माहिती. अभिजित पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड. अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन. पक्षफुटीनंतर शरद पवारांकडून एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी. नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात राणेंच्या कणकवली निवासस्थानी 1 तास चर्चा. सिंधुदुर्गातील डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्नासह इतर विषयांवर चर्चा. विरोधक असलेले दोन्ही नेते एकत्र आल्यानं जिल्ह्यात चर्चांना उधाण. 2.5 वर्ष घरात बसून राज्याला वाऱ्यावर सोडणारे उद्धव ठाकरे हे राज्यासमोरचं संकट होते. ते दूर करण्यासाठी हनुमान चालीसा पठण केलं. नवनीत राणांचं पुन्हा एकदा वक्तव्य. धुळ्यात तरुणानं मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशानं तयार केलेला व्हिडिओ व्हायरल. आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात. ज्या ठिकाणी व्हिडिओ तयार केला त्याच परिसरात विद्यार्थिनींसमोर तरुणाला शिक्षा. खासदार प्रतापराव चिखलीकरांनी नांदेडमधील नागबर्डी देवस्थानच्या विकास कामांचा आढावा घेतला. विकास कामं वेळेवर पूर्ण करा, खासदार चिखलीकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना. बारामतीतील रेडबर्ड फ्लाइंग अँड ट्रेनिंग सेंटरच्या 9 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर असणाऱ्या बाघ नदीवर गंगा महाआरतीचं आयोजन. हजारो भाविकांकडून 5000 दिवे लावून महाआरती. चिपी विमानतळावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विमानांचं उड्डाण रद्द. अचानक उड्डाण रद्द झाल्यानं प्रवासी आक्रमक. नाईट लँडिंगची सुविधा नसल्यानं उड्डाण रद्द झाल्याची माहिती. तर माझ्याच्या बातमीनंतर अलायन्स एअरलाइन्सकडून सर्व प्रवाशांची हॉटेलमध्ये व्यवस्था. नौसेना दिनासाठी विविध युद्धनौका तारकर्लीच्या समुद्रात दाखल. या पार्श्वभूमीवर उद्यापासून 5 डिसेंबरपर्यंत मासेमारी, जलपर्यटन, स्कुबा डायव्हिंग, सिंधुदुर्ग किल्ला, प्रवासी बोट वाहतूक पूर्णपणे बंद. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर नौदलाच्या जवानांकडून कंटिन्युटी ड्रिल. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर तयारी. भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबाचा भाईंदरमध्ये अपघात. अपघातात 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरल्यानं अपघात. अमरावती जिल्ह्यातील तिवसामध्ये सराफा व्यावसायिकाची निर्घृण हत्या. चोरीच्या उद्देशानं संजय मांडलेंची हत्या. सराफा व्यावसायिकाच्या हत्येनं खळबळ. बोगदा निर्माण करणाऱ्या कंपनीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेवर अदानी समूहाकडून खुलासा. या कंपनीकडे बोगद्याचं कंत्राट आहे. ती कंपनी अदानी समूहाच्या मालकीची असं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलं होतं. विजय हजारे करंडक स्पर्धेतील 3ऱ्या फेरीत गतविजेत्या सौराष्ट्र संघाचा पराभव. त्रिपुराचा सौराष्ट्रावर 148 धावांनी विजय. आज भारत आणि ऑस्ट्रेलियातील 3रा T20 सामना गुवाहाटीत. मालिका जिंकण्याच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरणार. तर मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला विजयाची आवश्यकता. कांतारा चित्रपटाचा भाग 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. सिनेमाचं पोस्टर रिलीज. ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदारांना पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर. पुण्यात 30 नोव्हेंबरला शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार. देवदिवाळीनिमित्त वाराणसीत गंगेच्या घाटावर आकर्षक दिव्यांची आरास. दिव्याच्या प्रकाशानं गंगा घाट उजळून निघाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.